नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो। अरे बघा ना, ऐकू येतोय का तो आवाज? तीच शिट्टी आज पुन्हा वाजली रे। हो, दिवा चिपळूण मेमू लोकल आता कायमची सुरू झाली आहे। वारे कोकणकरांनो, कित्येक वर्षापासून मागणी होती, आपल्यालाही लोकल सुरू करा ना बाबा। आणि अखेर रेल्वेने आपली विनंती मान्य केली। गणपतीच्या काळात सुरू केलेली गाडी प्रवाशांच्या भन्नाट प्रतिसादामुळे आता कायम ठेवण्यात आली आहे। ही लोकल सकाळी 7:15 दिवा स्टेशनवरून सुटते आणि दुपारी 12 वाजता चिपळूणहून परत येते। संपूर्ण प्रवास 6 तास 45 मिनिटांचा आणि मध्ये तब्बल 26 स्थानकांवर थांबे। पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, गोरेगाव, कोलाड, इंदापूर आदी ठिकाणी थांबा घेऊन शेवटी आपलं गावरान स्टेशन चिपळूण। आता खेडकर म्हणजे खेडवाले, गुहागरवाले, दापोलीकर सगळे एकदम खुश। लोक म्हणतात, अरे ही गाडी नाही, हे आमचं मनाचं स्वप्न असा। आता सकाळची शिट्टी वाजली की सगळं स्टेशन हलतं आणि कोणी म्हणतं, बघ बघ आपली लोकल आली रे। तर कोणाचं मन म्हणतं, अरे आपल्या लागीच चालली ही गाडी। करोनाच्या काळात बंद झालेली दिवा पॅसेंजर अजूनही सगळ्यांच्या मनात होती। त्या आठवणींवर आता नव्या आशेची पखरण झाली आहे, दिवा चिपळूण मेमू लोकल, जिच्यामुळे कोकणचा प्रवास आता झाला आहे मस्त सोपा। लोक म्हणतात, अरे बसायला जागा मिळत नाही, तरी लोकलचं सुख वेगळंच। 25 वर्षानंतर चिपळूणला स्वतःची गाडी मिळणं म्हणजे काय सांगू। तो फक्त रेल्वेचा निर्णय नाही, तो कोकणकरांच्या जिद्दीचा विजय असा रे। ज्यांनी वर्षानुवर्ष आवाज उठवला त्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आता मिळालंय। पनवेल ते चिपळूण हा प्रवास आता लोकांसाठी मस्त सोपा झालाय। लोकल चालली की लोक म्हणतात, वारे आपल्याच कोकणात मुंबईशी लोकल आली रे। ही फक्त ट्रेन नाही, ही कोकणची ओळख, कोकणचा अभिमान आणि कोकणकरांच्या हृदयाची धडधड असा। जेव्हा सकाळी ती शिट्टी वाजते ना, तेव्हा असं वाटतं, अरे बघा कोकणच्या मातीवर पुन्हा जीव आला रे। रेल्वे ट्रॅकवर धावताना जशी ती चाकं फिरतात तशीच कोकणकरांच्या डोळ्यातली स्वप्न फिरायला लागली आहेत। ही शिट्टी फक्त रेल्वेची नाही, ही कोकणकरांच्या मनातली गाणी आहे रे। ही होती आपली खास कोकणची बातमी, दिवा ते चिपळूण, शिट्टीतून जागा झालेल्या स्वप्नाचा प्रवास। अशीच खरी हृदयाला भिडणारी आणि अभिमानाने सांगण्यासारखी बातमी घेऊन मी सुदर्शन सुर्वे पुन्हा भेटेन न्यूज डंकामध्ये। तोवर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आवाज सत्याचा आणि नाव न्यूज डंका।